पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 26 ऑगस्ट 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, जिवंत न्यूरॉन्सचा वापर करून जैविक डेटा सेंटरची सुरुवात कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूरने. प्रश्न 2, महिला समता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 26 ऑगस्टला. प्रश्न 3, फॉर्म्युला 1 डच ग्रँड प्रिक्स 2026 कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे लँडो नॉरिस यांनी. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोणत्या राज्यामध्ये संध्या किरण योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 5, वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 मध्ये अलीकडे समाविष्ट केलेले एकमेव भारतीय शहर कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई हे शहर. प्रश्न 6, दरवर्षी महिला समता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 26 ऑगस्टला साजरा केला जातो. प्रश्न 7 पाहूया. आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे आदिवासी भाषा आणि संग्रहालयावरील राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे म्हैसूर इथे. प्रश्न 8, ई गव्हर्नन्स 2026 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या केंद्रीय स्तरावरील उपक्रम या श्रेणी अंतर्गत कोणत्या उपक्रमाला सुवर्ण पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे ॲग्रीस्टॅक या उपक्रमाला. प्रश्न 9 पाहूया. नॅशनल सिक्युरिटी गार्डने एनएसजीने अलीकडेच कोणत्या राज्यात महिलांसाठी आपला पहिला कमांडो फोर्स सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये. प्रश्न 10, भारताची मोबाईल फोन उत्पादन परिसंस्था बळकट करण्यासाठी सरकारने अलीकडेच कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे मोबाईल फोन उत्पादन योजना. प्रश्न 11 पाहूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद 2026 चे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 12, पीएम इंटर्नशिप स्कीम इंडस्ट्री अवॉर्ड 2026 मध्ये ओव्हरऑल इंडस्ट्री चॅम्पियन्स पुरस्कार कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने. प्रश्न 13 पाहूया. कानपूरमध्ये झालेल्या यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे पायस जैन यांनी. प्रश्न 14, उदार शक्ती 2026 हा सराव कोणत्या देशाने आयोजित केला होता? तर त्याचं उत्तर आहे मलेशिया देशाने. प्रश्न 15, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे मिचेल स्टार्क हे. प्रश्न 16 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील आणि भारत या देशाने. प्रश्न 17, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे? तर ते लडाखमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या राज्यातील हिमालय कोडार थारू आदिवासी संग्रहालयाची प्रतिष्ठित इंडियन सब कॉन्टिनेंट रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2026 साठी निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील. प्रश्न 19, 72वी नेहरू ट्रॉफी 2026 मध्ये विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे अरोमा चंडन यांनी. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अर्जुन वाहिनी नावाचे नवीन आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करत आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य. प्रश्न 21 तुमच्यासाठी. मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकला? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे हा प्रश्न नोट डाऊन सुद्धा करा. येत्या स्पर्धा परीक्षांसाठी विचारला जाऊ शकतो. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद कोणत्या शहरात आयोजित केली? तर ती नवी दिल्ली येथे आयोजित केली. प्रश्न 2, अन्नपूर्णी सुपर 6 एलपीजी योजना कुठे सुरू करण्यात आली? तर ती तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न 3, ड्युरंट कप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे ईस्ट बंगाल एफसी यांनी. प्रश्न 4 पाहूया. वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्सची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे बीजिंगमध्ये.
प्रश्न 5. मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकला? तर तो केजिया लीज मेज यांनी जिंकलेला आहे. प्रश्न 6. केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या शहराच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी एडीबी सोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई. प्रश्न 7 पाहूया. भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या तिसऱ्या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मंगरुळ. प्रश्न 8. भारताच्या पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफलची यशस्वी चाचणी घेण्यात आली, तिचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे AK-203 शेर हे नाव आहे. प्रश्न 9 पाहूया. 2026 BWF जागतिक चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर त्याचं उत्तर आहे एकूण 1 पदक जिंकलेलं आहे. प्रश्न 10. भारताचे पहिले जनुकीय बदल न केलेले नॉन जेनेटिकली मॉडिफाईड उच्च प्रसरण क्षमता असलेले पॉपकॉर्न मक्याचे संकरित बियाणे कुठे लॉन्च करण्यात आले? तर ते आंध्र प्रदेशमध्ये लॉन्च करण्यात आले. प्रश्न 11 पाहूया. तटरक्षक दलाचे 5वे जागतिक शिखर संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये. प्रश्न 12. खालिंगद्वार वन राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ते तण व्यवस्थापन आणि बायोपचार प्रकल्पाबाबत चर्चेत आले आहे. तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये आहे. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 13 पाहूया. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रदीप राय यांची. प्रश्न 14. चालकांमधील थकवा आणि डुलकी ओळखण्यासाठी कोणत्या IITच्या संशोधकांनी अलीकडेच इंटेलिसीट नावाची स्मार्ट AI सीट विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रासने. प्रश्न 15 पाहूया. अमेरिकेतील कोणत्या राज्याने अलीकडेच 8 नोव्हेंबर हा दिवस दिवाळी दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅलिफोर्निया शहराने. प्रश्न 16 पाहूया. ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ग्रामीण उद्योजकता तांत्रिक बुलेटिनचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे संकल्पक शक्ती. प्रश्न 17 पाहूया. दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्रातील गोरखा समुदायासाठी कायमस्वरूपी राजकीय तोडगा शोधण्याकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे पंकज कुमार सिंग यांची. प्रश्न 18. भारतात जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जपानी शहराची स्थापना जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 19 पाहूया. सोफी ॲडोनोट कोणत्या देशातील पहिली महिला ठरली जिने अंतराळात पाऊल ठेवले आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाची पहिली महिला. प्रश्न 20. कोणत्या मध्य पूर्वेकडील देशाने फार्स प्रांतात एका मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्राचा शोध लागल्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 21. फिफा महिला विश्वचषक 2027 चे यजमानपद कोणता देश भूषवेल? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तसेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.